गावाला जायच्या आधी मी ठरवलं होतं की यावेळी गावावरून येताना ना काहीच सामान आणायचं नाही. पण असं कधी होणार आहे का? गावावरून मला नाही वाटत माझी पिशवी कधी रिकामी येणार. घरचे म्हणणार हे थोडं ने, ते थोडं ने. पण टू व्हीलरवरती यायला लागतं आणि कपड्यांची बॅग वगैरे असते आणि खूप ओझं होतं टू व्हीलरवरती यायला. मोठी गाडी असल्यावर काही वाटत नाही, त्यामध्ये सामान आपण टाकून आणू शकतो. पण टू व्हीलरवरती खूप म्हणजे खूप अडचण होते. तरीसुद्धा ना घरचे ऐकत नाही, थोडंफार काही देतातच. ह्यावेळी मी खूप कमी सामान आणलेलं. जास्त काही नाही आणलं, फक्त हे शेंगदाणे दिले होते आणि हे सोयाबीन आणलं, जे की इकडं मला मिळालं नव्हतं म्हणून. सोयाबीन, शेंगदाणे आणि ह्या 2 भेळ. तर ही दोन्ही ज्या भेळ आहेत ना, एक सासरची आणि एक माहेरची अशी आहे. सासरी पण मला भेळ दिली घेऊन आणि माहेरी पण. आता ह्या दोन्ही भेळींची चव जी आहे ना, ती वेगवेगळी आहे. आता एक जी आहे ही सासरची, ती मी फोडली आणि ती छान मिक्स केली. त्यानंतर आम्ही खायला घेतली आणि ही खूपच तिखट होती, खूप म्हणजे खूप झणझणीत अशी होती. तर गावावरून येताना तुम्ही पण असं सामान आणता का? ते नक्की कमेंट करा.